कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये झालेली शिंदेंच्या शिवसेनेची आणि मनसेची जी युती आहे त्या अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिल्यांदाच अप्रत्यक्ष भाष्य केल्याचं आता बोललं जात आहे। राज ठाकरेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या 100व्या जयंतीच्या निमित्तानं ट्विट करत हे भाष्य केलेलं आहे। हे भाष्य करताना राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या राजकारणाचे दाखले देखील दिले। आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीही नसेल, असं सूचक ट्विट राज ठाकरेंनी केलंय। आज निष्ठा सहज विकली जातीये, तत्व सहज फेकली जात आहेत आणि राजकारण हे पूर्णपणे व्यवहारी झालंय, असंही राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत। ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहे आणि त्यांनी ती मांडली असेल, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही। मला त्याच्यावर बोलायचं नाही। आज राज ठाकरे यांचा बाळासाहेबांवरचा एक अप्रतिम लेख आम्ही सामनामध्ये प्रसिद्ध केलेला आहे, ते जरूर वाचा। राजा हा मेणावणी मऊ, पण वेळेप्रसंगी राजाहून कठोर असावा लागतो आणि तसं बाळासाहेबांची भूमिका सदैव असायची, ती आपल्या पक्षाच्या हिताची असायची, पण त्यापेक्षा जास्त पुढे जाऊन मराठी माणसांच्या हिताची असायची। वेळेप्रसंगी मला कळत नाही की ज्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते आणि तशा प्रकारची भूमिका राजसाहेब कधी कधी घेतात आणि ती मला वाटतं की चुकीची नाही। जन्मशताब्दी वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या हिताचा जो काही निर्णय असेल ते दोघे बंधू नक्कीच घेतील याची मला खात्री आहे। त्यावेळेला माहिती नाही नेमकं काय निर्णय घेतात। काय लवचिकता दाखवायलाच पाहिजे, पण ती एवढे लवकर लवचिकता दाखवायला लागले तर शेवटी ज्या मतदारांनी आपल्याला एकत्रित रीतीने मतदान केलेलं आहे त्यांना आपण नेमकं काय म्हणणार आहोत हाही एक प्रश्न आहे। पण मला असं वाटतं दोन प्रमुख नेते याच्याबद्दलचा निर्णय घेतील आणि त्यांच्या स्तरावरती तो चर्चेचा करता येईल। आता हा कल्याण डोंबिवली पुरताच मर्यादित विषय हा आपल्यासमोर कालच आलेला आहे। मला वाटते दोन्ही राजकीय पक्षाचे नेते एकमेकांशी बोलून त्याच्यातून उचित निर्णय घेतील। त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर। एवढं प्रेम आहे की बसता उठता झोपता स्वप्नात सुद्धा मी दिसतो। त्यामुळे त्याच्यावर मी बोलत नाही, फक्त एवढंच सांगतो की मनसेने त्या भागातल्या विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि यापूर्वी देखील लोकसभा आणि विधानसभेमध्ये मनसे आमच्यासोबत होती। त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलाय फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर। नाही, राजकारणामध्ये फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे। नो वन इज अनटचेबल इन पॉलिटिक्स अँड पॉलिटिक्स इज ऑल अबाउट द गेम ऑफ पेशन्स। हे सगळं ठीक आहे आणि हे सगळं मला कळू शकतं, फक्त काही इथिक्स पाळूया आणि ते इथिक्स जे आता सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सांगितलं की जे लोक महाराष्ट्र तोडायलाच निघालेले आहेत अशा लोकांच्या सोबत राहायचं का, आणि राहायचं असेल तर त्याच्या अटी शर्ती काय असतील। अर्थात प्रत्येक पक्षाची नीती वेगळी असते, प्रत्येक पक्षाचा अजेंडा वेगळा असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।